सुस्वागतम. नमस्कार. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा रत्नागिरी या शिक्षक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आजच्या एका ज्वलंत विषयासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्याच्यावरती योग्य निर्णय करण्यासाठी जनजागृती होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी या लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थातच पत्रकारिता हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि या पत्रकार परिषदेसाठी या संघटनेच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आपल्या जिल्ह्यातील सर्व पत्रकार या सर्व पत्रकारांचं सर्वप्रथम मी आमच्या शिक्षक संघटनेकडून हार्दिक स्वागत करतो, मनपूर्वक स्वागत करतो आणि ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचं निवेदन मी माननीय आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय देवळेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी निवेदन करावं. विषय असा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025ला एक निर्णय पारित केला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय, तो खुर्ची घ्या ना तुम्हाला. न्यायालयाने असं सांगितलं की देशामध्ये प्राथमिक पासून माध्यमिक पर्यंतच्या शिक्षकांना TET परीक्षा लागू. याच्यामध्ये खरं तर एका संस्थेने एक केस दाखल केली होती, अल्पसंख्याक संस्थेने, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की अल्पसंख्याक संस्थांसाठी काही विशिष्ट नियम आणि काही अटी ह्या शिथिल केलेल्या आहेत, पण त्या अटी आणि त्या अनुषंगाने आम्ही शिक्षक भरती केलेली आहे. या केसचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टाने असा डिसिजन दिला की जे लोक सेवेत आहेत त्या सगळ्या लोकांना TET परीक्षा ही अनिवार्य केली, म्हणजे कंपल्सरी केली आहे. आता याच्यामधून सुप्रीम कोर्टाने फक्त 5 वर्षे ज्यांना सेवेची आहेत त्यांना TET पासून वगळलंय आणि त्याच्यामध्ये प्रमोशन जर त्यांना हवं असेल 5 वर्ष शिल्लक असलेल्या लोकांना तर मात्र TET द्यावी लागणार आहे. दुसरा पार्ट असा आहे की कायद्याच्या अनुषंगाने हा निर्णय झालाय, त्यामुळे कायदा हा सगळ्यांना बंधनकारक आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे म्हटल्यानंतर तोही बंधनकारक आहे. आमचं म्हणणं याच्यातले असं आहे, संघटना म्हणून आपण अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही भारताच्या देश पातळीवर चालवणारी ही संघटना आहे. तिची आमची ब्रँच आहे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ. तर देश पातळीवर आपली भूमिका अशी तयार झाली आता की सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विचार याचिका करून विनंती करायची आहे की याच्यामध्ये अनेक लोक सफर होत आहेत की ज्या लोकांनी साधारणपणे 18 वर्षांपासून ते 25 वर्षांपर्यंत नोकऱ्या केल्या, असे लोक सगळे याच्यामध्ये सफर होणार. कायदा आला 2009ला आणि अंमलबजावणी 2025 मध्ये डिसिजन झाल्यानंतर करणार. तर यापूर्वी ज्या लोकांचे ही परीक्षा ज्यांना नव्हती नोकरी देण्यासाठी तर त्या लोकांना स्थानिक स्तरावर किंवा राज्य स्तरावर काही परीक्षा होत्या, त्या घेऊन त्यांनी त्या नोकरीमध्ये आलेल्या आहेत. तर या लोकांना त्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्या लोकांना रिलॅक्स करावं की जेणेकरून त्यांची नोकरी आता साधारणपणे 25 वर्ष म्हणजे 18 वर्षापासून ते 25-26 वर्षापर्यंत झाली आहे. या लोकांना रिलॅक्स करणं जास्त गरजेचं आहे. तर यामध्ये आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देशाचे शिक्षण मंत्री प्रधान साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे इतर शालेय शिक्षणाच्या संबंधित असलेले सर्व मंत्री यांना सगळ्यांना निवेदनं दिले. आज आपण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्याचं निवेदन, संघटनेचं धोरण आहे की सगळ्या जिल्ह्यांनी ही निवेदनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवावी. तसं आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन पाठवलेलं आहे. आपल्याला विनंती अशी राहील की या सगळ्यामध्ये निर्णय आल्यानंतर शिक्षक भयभीत झालेला आहे की नेमकं काय करायचं. कारण एखादा विषय सुरू झाला की त्याच्या पाठीमागे मग काही गोष्टींचा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचे विषय सुरू होतात. जसं लोकांमध्ये आता असा विषय सुरू झाला की आपण याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे का, 2 वर्षाची परीक्षा पूर्ण करायची आहे तर मग आपल्याला नोकरीतून काढून टाकतील का, असे अनेक प्रश्न आहेत आणि ही वास्तविकता आहे. असं काही समजण्याचं कारण एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे म्हटल्यानंतर अंमलबजावणी करण्याची वेळ आली तर राज्य शासनाला फार अडचण होणार. तर राज्य शासनाला आपण विनंती केली आहे की आपण सुद्धा ही पुनर्विचार याचिका दाखल करावी की त्यांनी त्या टप्प्यावर जे काही परीक्षा घेतल्या होत्या असतील किंवा जे काही त्यांनी इंटरव्ह्यूज घेतले ते व्हॅलिड धरावेत आणि त्याप्रमाणे
या सगळ्यांना सेवा संरक्षण मिळावं अशा प्रकारची विनंती राज्य शासनाने सुद्धा सुप्रीम कोर्टाला करावी अशी सुद्धा आपण या निवेदनाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे. आपण जिल्हाभरातल्या शिक्षकांमध्ये जे भयाचं वातावरण आहे ते आपल्या माध्यमातून सुरक्षित होऊ शकतं म्हणून ही पत्रकार परिषद आहे आजची. तर आपल्याला विनंती आहे संघटनेच्या वतीने, आम्ही राज्य शासन सुप्रीम कोर्ट हे तर लढाई चालूच आहे आमची एका बाजूने, पण लोकांना पूर्णपणे स्थैर्य व्हावं की त्यांची मानसिक स्थिती बिघडू नये आणि या सगळ्यामध्ये आणखीन काहीतरी वेगळे निर्णय कुणी घेऊ नये की आपलं आता कर्ज आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ते सगळे आमचे कर्मचारी अडकलेले असतात. नोकरी जाईल या भीतीने कुणी काही वेगळ्या पद्धतीची कुठली प्रकारची भूमिका घेऊ नये यासाठी संघटना कार्यरत आहे. खूप चांगल्या पद्धतीचं कामकाज चाललंय आणि नक्कीच याच्यातून सुप्रीम कोर्ट आम्हाला दिलासा देईल असं वाटतंय. त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत या सगळ्या गोष्टी नेऊन एक चांगल्या पद्धतीनं कामकाज करण्याची आमची मानसिकता आहे. तर जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा तुम्ही आश्वासित करावं आपल्या माध्यमातून अशी आपल्याला एक विनंती. आपल्याकडे एकूण शिक्षकांची संख्या साधारण 5,000च्या आसपास आहे. 5,000च्या आसपास आहे. त्यातले 2008 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा टीईटी झाली. त्यानंतर सातत्याने दर 2-3 वर्षांनी होते. 2010 नंतर जे लोक काही लागले ते टीईटीच्या माध्यमातून काही प्रमाणात आले. ही संख्या साधारण एक 1500च्या आसपास आहे जे टीईटी झालेले आहेत. त्या व्यतिरिक्तचे जे लोक आहेत साधारण 3,000 ते 3,500 लोक ते सगळे टीईटी विरहित आहेत म्हणजे त्यांनी टीईटी दिलेली नाही. त्यापैकी 55 वर्षाच्या पुढचे साधारण एक 700-800 लोक जर सोडले आपण तर किमान 2,000 लोक तरी या जिल्ह्यातले या प्रक्रियेच्या मध्ये येतील असा अंदाज. आंदोलन तुमची भूमिका नेमकी काय असणार? भूमिका आंदोलनाची नाही आहे कारण सुप्रीम कोर्टचा डिसिजन असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय घेतला की आंदोलनाच्या भूमिकेत जाणं हे काय तितकंसं योग्य नाही आहे. तर कदाचित याच्यामध्ये जी काही केस पर्सनली लढली गेली असेल त्याच्यामध्ये काही बाजू ह्या सुप्रीम कोर्टाच्या समोर आलेल्या नसतील, सांगितल्या गेल्या नसतील. तर आमच्या संघटनेची भूमिका अशी आहे की आपण सुप्रीम कोर्टामध्ये याच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करू आणि सुप्रीम कोर्टाला हे समजावून सांगू की राज्यभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या परीक्षा त्या काळात होत्या त्या इक्वल टू टीईटी धरण्यात याव्यात आणि या शिक्षकांचा जो अनुभव आहे गेला प्रदीर्घ 20-25 वर्षाचा तो सगळा अनुभव ग्राह्य धरता या लोकांना याच्यामध्ये रिलीज करायला. याचिका तुम्ही दाखल करणार की अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ स्वतःची याचिका दाखल करणार आहे. येत्या साधारण 2-4 दिवसात ही दाखल होईल. त्याचबरोबर आम्ही राज्य सरकारला विनंती केली आहे की तुम्ही घेतलेल्या या परीक्षांच्या माध्यमातून या लोकांच्या नेमणुका झाल्या तर तुम्ही घेतलेल्या परीक्षा या व्हॅलिड आहेत असं समजण्यात यावं म्हणून तुम्ही सुद्धा पुनर्विचार याचिका दाखल करावी. देशभरातले उत्तर प्रदेश हे पहिलं राज्य असं आहे की ज्याने पहिल्यांदा पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यांच्याकडे संख्याही खूप आहे मोठी. जवळजवळ उत्तर प्रदेशमध्ये 15 लाखाच्या पुढे शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा ही पुनर्विचार याचिका दाखल केली की त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यावर विचार व्हावा आणि या सगळ्यांना संरक्षण मिळावं. प्राथमिक माध्यमिक शिक्षक याच्यात आहे? हो, प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही प्रकारचे शिक्षक याच्यामध्ये आहे. माध्यमिक तुम्ही एकत्र असं आहे की कसं? आमचं युनिट जे आहे भारतीय पातळीवर म्हणजे देश पातळीवर जे चालतं ते पूर्णपणे प्राथमिकशी संबंधित आहे. परंतु या लोकांनी वरती काही समन्वय साधण्याचा प्रयत्न चालू आहे माध्यमिकच्या लोकांबरोबर सुद्धा आणि त्यातून हे होईल असं वाटतं. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्याचं कारण असं होतं की एका अल्पसंख्याक संस्थेने शिक्षकांची भरती केली. ती भरती अल्पसंख्याक संस्थांना काही सूट असते जसे त्या संस्था काही विशेष बाब म्हणून त्यांना सूट असते. तर तिथल्या संबंधित स्थानिक जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांचं आणि ते अप्रुव्हल देण्याच्यावरून काहीतरी वादविवाद सुरू झाला. तर त्यांनी केलेली जी काय अप्रुव्हलचं प्रोसिजर होते तर संस्थेचं म्हणणं असं होतं की आम्ही नेमलेले शिक्षक बरोबर आहे आणि आम्हाला याच्यामधून रिलॅक्सेशन आहे. पण अधिकाऱ्यांना ते मान्य नव्हतं. तर ते तिथल्या संबंधित ठिकाणी कोर्टात गेलं. तिथून पुढे ते सुप्रीम कोर्टात अपील झालं आणि मग त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने ऑल ओव्हर जनरल असा निर्णय दिला की शिक्षक ही नोकरी करायची असेल तर त्याला टीईटी परीक्षा पास असणं गरजेचं आहे. पण यांचं म्हणणं बरं की शिक्षक ते क्षमतेत नसतील तसं आपल्याकडे पण आहे काय काही शिक्षक त्याला क्षमतेचे नाही शिकवणार. शिक्षकांची क्षमता तपासण्यासाठी जर एखादी परीक्षा टीईटी सारखी जर असेल तर मला वाटतं गेल्या 20-25 वर्षाचे अनुभव म्हणजे आपण सगळी मंडळी या क्षेत्रामध्ये पारंगत असलेले लोक आहात. हा सगळ्या क्षेत्रांसाठी नियम लागू झाला पाहिजे ना की एखादी परीक्षा देऊन त्याला तिथे व्हॅल्यू केलं पाहिजे. जसं या नोकरी शिक्षक शिकवत नाही शिक्षकांना हा लोकल प्रश्न असू शकतो एखादा. त्यामुळे शिकवत बघा एक शिक्षक शिक्षकांचा दर्जा उंचवण्यासाठी
नाही 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 नाही. तुम्ही सुप्रीम कोर्टाचा डिसिजन समजून घ्या. एखाद्या कुठल्या तरी कोपऱ्यात कुणाची तरी तक्रार झाली आणि त्याचा व्हॅल्युएशन होऊन सुप्रीम कोर्टने डिसिजन घेतलेला नाही आहे. ह्या तुम्ही म्हणताय त्या तक्रारी बारीक सारीक ह्या इंडिव्हिज्युअल वादातनं पण होतात. एखाद्या गावातल्या पुढाऱ्याला पटलं नाही गुरुजीचं की तो त्या राग काढायच्या उद्देशाने आपले काहीतरी 4 पुढारी जवळ करून तक्रार करणार गुरुजीची. हे इन जनरल विषय आहे, म्हणजे तो किरकोळ विषय आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जे ठेवलं गेलंय त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचं म्हणणं असं आहे की ही कायद्यान्वये चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे तर ही परीक्षा दिली पाहिजे. आमचंही म्हणणं असं आहे की ही परीक्षा दिली पाहिजे, हे बरोबर आहे. परंतु ही जेव्हा कायदा आला, कायद्याच्या पूर्वी जे काही परीक्षा होत्या त्या परीक्षा घेऊनच त्यांची पात्रता ठरवली गेली आहे. तर ते त्यावेळेला कॅपेबल होते. जसं तुम्ही आणखीन काही काळ मागे गेलात तर तुम्ही तुमच्या घरात सुद्धा काही मंडळी अशी असतील की जी 7वी पास होती तरी त्यांना नोकरीमध्ये नेलं होतं, त्यांना कुठलीही परीक्षा न घेता. ते आज रिटायर्ड झाले सगळे, पण त्यावेळची ती गरज होती. तर त्यानंतरच्या कालखंडामध्ये सरकारला जे वाटलं स्थानिक स्तरावरच्या की ह्या परीक्षा घ्याव्यात आणि ह्यांना नोकरीला घ्यावं, त्या माध्यमातून त्यांनी घेतलंय. 2009ला देश पातळीवर असं वाटायला लागलं की कायदा असला पाहिजे, कायदा करूया आणि कायद्यामध्ये ह्याची अमुक एक तरतूद असावी. ती टीईटीची तरतूद केली गेली आहे. तर 2009 नंतर ज्या भरती झालेल्या आहे ती त्या पद्धतीचीच भरती आहे. सो त्याच्या अगोदर जर कायदा नव्हता तर त्या परिस्थितीप्रमाणे त्या भरत्या होत्या. एकदा नाही. दुसरं